चल मार. मी तुझा हात धरते, तू उजव्या हाताने चेंडू मार. आणि पुन्हा माझा नेम चुकला तर? यावेळी नाही चुकणार. माझ्यावर विश्वास ठेव. हा बघू काय होतंय ते. अरे असं कसं आलं? आता हिला चिडवायचं नाही, नाहीतर काय करशील ग? नाहीतर माझ्याशी गाठ आहे. हा ठीक आहे चला रे, पोरींच्या नादाला लागत नाही. धन्यवाद. धन्यवाद कशासाठी? तू माझी साथ दिलीस म्हणून तर मी जिंकले. मी धरलेला हात कधीच सोडत नाही. मी धरलेला भक्तांचा हात कधीच सोडत नाही. काय म्हणालीस? काय नाही, हेच की मी आजपासून तुझ्या सोबत असणार. वा, लय भारी उत्तर दिलं त्या पोरांना. तुम्ही कोण? नाही महादू, तुम्हाला मी आधी कधी पाहिलं नाही. ते आपलं अगं हा महादू आहे, नवीनच आलाय गावात. माझ्या घरात राहतो, पण हा कधी घराच्या बाहेर पडतच नाही. तरीच म्हणजे थोडा घराच्या बाहेर निघत जा की. आम्हा पोरांकडे बघा, आम्ही तर वाटच बघत असतो बाहेर जायची. हो ना अभि? हो. चल आता निघूया. चल. हीच ती ऊर्जा. कालपासून ज्या शक्तीची जाणीव आम्हाला होत आहे, तीच शक्ती या मुलीतून जाणवते. हा केवळ योगायोग नाही, हे मुलगीच तुळजा तर नाही, आम्हाला तिचा पाठलाग करायलाच हवा. तिच्याबद्दलचे सत्य आता जाणून घ्यायलाच हवे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आणखी एक पाऊल आणि ही माझ्या मार्गात राहणार नाही. थोडक्यात वाचलीस. आता मला कोणीही थांबवू शकत नाही. तर हीच ती पोथी. असुर सम्राज्ञींनी सांगितल्याप्रमाणेच आता मला करायचं. त्यानंतर स्पष्ट होईल की तुळजा खरोखरच तुळजापुरात आहे की तिने आपल्याला भ्रमात टाकलं. आज सत्य समोर येणार.
तुम्ही बसा, मी पाणी आणते. आता कुठे जीवात जीव आलाय. कालपासून जे काही घडत होतं ते पाहणंही सोपं नव्हतं. असुरांनी तुळजावर अस्त्रांचा प्रहार केला. त्यावेळी खरंच काळीच थांबल्यासारखं झालं होतं. पण तुळजाने त्यांच्या बुद्धीने संपूर्ण परिस्थिती पालटून टाकली. त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. मला खात्री होती तुळजा या संकटातून नक्की मार्ग काढेल. ती बाल रूपात असली तरी तिचं देवत्व आणि तिचं कर्तव्य यांचं सामर्थ्य कमी झालेलं नाहीये. आणि त्यात तुझाही मोलाचा वाटा होता वंचिका. कारण तू जर आम्हाला पूर्वसूचना दिली नसतीस तर आम्ही देखील तुळजाला सावध करू शकलो नसतो. आणि आताच मला एक जाणीव झाली आहे. मला खात्री आहे शुंभा त्या अस्त्रापर्यंत पोहोचली आहे. ती आणि महिषासूर काहीतरी मोठा डाव आखतायत. ते माझं कर्तव्य होतं महादेव. तुम्ही तुळजेचं रक्षण करण्यासाठी स्वतःचं रूप आणि ओळख लपवून तिच्या जवळ राहत आहात. तिच्या इतक्या जवळ असूनही हा विरह सहन करता आहात. मग मी शांत कशी राहू? आता तरी माझ्याबद्दलचा संशय थोडा कमी झाला असेल, हो ना? तुझ्यावर संशय घेतला हीच आमची चूक झाली वंचिका. आम्हाला क्षमा कर. क्षमा मागून मला लज्जित करू नका महादेव. तुम्ही देवादिदेव महादेव आहात. गुरुच्या मनात शिष्याबद्दल शंका निर्माण झाली तरी शिष्याने गुरुला दोष द्यायचा नसतो. तुमच्यासाठी तुळजेचं रक्षण हे सर्वस्व आहे हे मला ठाऊक होतं. माझ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तिचं रक्षण महत्वाचं होतं आणि तेच योग्य होतं. आता हा मनावरील भार तुम्ही दूर ठेवा महादेव. तुमची शिष्या तुमच्या समोर आहे. तुम्ही निश्चिंत होऊन विश्रांती घ्या. हे घे. वंचिका, हे तू काय करतेस? महादेव, तुम्ही माझे गुरु आहात आणि गुरूंची सेवा करणं हा शिष्याचा धर्म आहे. आता माझ्या मनात कोणताही प्रश्न आणि किंतु उरलेला नाहीये. त्यामुळे मला तुमची सेवा करू द्या आणि शिष्य म्हणून माझा स्वीकार करा. तथास्तु.